तर मित्रांनो, हा आहे गरेनारो P10 वायरलेस मायक्रोफोन. तर हा मायक्रोफोन यूट्यूबर, कॉन्टेंट क्रिएटर यांच्यासाठी इझी टू यूज आहे आणि तुमच्या बजेटमध्ये देखील आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर या मायक्रोफोनला परचेस करायचे का नाही ते तुम्हाला नक्कीच समजूनच जाईल. तर मित्रांनो, आता हा आहे गरेनारोचा P10 वायरलेस मायक्रोफोन. तर या मायक्रोफोन मध्ये तुम्हाला 3 लेवलचं नॉइस कॅन्सलेशन बघायला मिळते आणि या केसची बॅटरी बॅकअप तुम्हाला 40 तासाची मिळून जाते आणि या मायक्रोफोन मध्ये तुम्हाला ड्युएल मायक्रोफोन सिस्टीम देखील बघायला मिळते. तर आता सगळ्यात पहिला तर तुम्हाला मायक्रोफोनचा अशा प्रकारे बॉक्स बघायला मिळतो. तुम्हाला बॉक्सच्या फ्रंट साईडला वायरलेस मायक्रोफोन अशी ब्रँडिंग देखील बघायला मिळते आणि त्याच्या वरच्या साईडला गरेनारोचा वॉटरमार्क देखील बघायला मिळतो आणि साईडच्या साईडला तुम्हाला 6 ऑप्शन बघायला मिळतात. ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करू शकता. बॅक साईडला तुम्हाला अशा प्रकारे बॉक्स बघायला मिळतो. ते देखील तुम्ही पॉज करून व्हिडिओ रीड करू शकता आणि त्याच्याच पलीकडे तुम्हाला वायरलेस मायक्रोफोन अशा प्रकारे ब्रँडिंग बघायला मिळते आणि हा का तुम्हाला बॉक्सचा फ्रंट साइड बघायला मिळतो. तर आता न टाइम वेस्ट करता बॉक्सला ओपन करून घ्या. तर आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला तर मायक्रोफोनचा केस बघायला मिळतो आणि आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या मायक्रोफोनला तुम्हाला 1 इयर वॉरंटी देखील बघायला मिळते. या QR कोडला तुम्ही स्कॅन करून 1 इयर वॉरंटी तुम्ही क्लेम देखील करू शकता आणि बॉक्समध्ये तुम्हाला युजर मॅन्युअल एक बघायला मिळते. ती तुम्ही पॉज करून व्हिडिओ बघू शकता आणि या बॉक्समध्ये तुम्हाला टाइप सी केबल देखील बघायला मिळते. त्याने तुम्ही तुमचा मायक्रोफोन चार्ज देखील करू शकता. तर आता सगळ्यात पहिला तर आपण मायक्रोफोन ओपन करून घ्या. तर आता तुम्हाला सगळ्यात पहिला तर अशा प्रकारे केस बघायला मिळतो. तर या केसची क्वालिटी 1 नंबर बघायला मिळते. आता याला समोरच्या साईडला तुम्हाला डिस्प्ले देखील बघायला मिळतो आणि याला ओपन केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे 2 मायक्रोफोन आणि एक रिसिव्हर देखील बघायला मिळते आणि या मायक्रोफोनची क्वालिटी अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळते आणि याच्यावरच तुम्हाला गरेनारोचं ब्रँडिंग देखील बघायला मिळते आणि मायक्रोफोनच्या पलीकडच्या साईडला तुम्हाला 2 स्विच देखील बघायला मिळते आणि त्याच्याच बॅक साईडला एक मॅग्नेट देखील आहे. त्याला असं तुम्ही काढू देखील शकता आणि याला काढून तुम्ही तुमच्या शर्टला एकदम इझिली कनेक्ट देखील करू शकता आणि याची क्वालिटी तुम्हाला एकदम ओके मध्ये बघायला मिळते. आता या मायक्रोफोनच्या फ्रंट साईडला तुम्हाला 4 ऑप्शन देखील बघायला मिळतात. आता सगळ्यात पहिला तुम्हाला ऑप्शन बॅटरीचा बघायला मिळतो आणि दुसरा ऑप्शन कनेक्टिंगचा आहे आणि तिसरा ऑप्शन म्यूटचा आहे आणि चौथा ऑप्शन नॉइस कॅन्सलेशनचा आहे आणि मायक्रोफोनच्या वरच्या साईडला ड्युएल मायक्रोफोन सिस्टीम देखील आहे आणि तसंच सेम दुसरा मायक्रोफोन देखील आहे आणि त्यामध्येच तुम्हाला अशा प्रकारे रिसिव्हर देखील बघायला मिळतो आणि पुढच्या साईडला तुम्ही चार्जिंग पर्सेंटेज बघू शकता आणि पाठीमागच्या साईडला USB चार्जिंग देखील करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कनेक्टिंग साठी तुम्ही रिसिव्हर असं पाठीमागच्या साईडला कनेक्ट करा आणि मग तुमचा मायक्रोफोन ऑटोमॅटिक कनेक्ट होऊन जाईल. तर आता सगळ्यात पहिला तर मायक्रोफोन टेस्टिंग करून बघूया. तर या मायक्रोफोनची आपण आता रेंज टेस्टिंग करायची आहे. तर चला बघूया. तर इथपर्यंत तुम्ही परफेक्टली व्हिडिओ करू शकता. तर आवाज पण आता कट होत नसेल, तुम्ही बघू शकता. तर आता या मायक्रोफोनची नॉइस कॅन्सलेशन सेटिंग बघून घ्या. तर आता याच्यामध्ये तुम्हाला 3 लेवलचं नॉइस कॅन्सलेशन बघायला मिळते. तर आता या मायक्रोफोनमध्ये तुम्हाला 3 लेवलचं नॉइस कॅन्सलेशन बघायला मिळते. तर आता पहिली लेवल ऑन करून बघूया. ही पहिली लेवल ऑन आहे. तुम्हाला समजत असेल कशा प्रकारचं नॉइस कॅन्सलेशन चालू आहे ते. तर आता ही दुसरी लेवल चालू आहे. तर आता ही तिसरी लेवल चालू आहे. आणि या मायक्रोफोनची प्राइस तुम्हाला 2000 रुपये बघायला मिळते. तर या मायक्रोफोनची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळूनच जाईल. तिथून तुम्ही एकदम इझिली बाय करू शकता आणि हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या पेजला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्कीच करा. चला.